हाय माझ्या ताईंनो, सगळ्या जणी कशा आहात? तर माहीत आहे का ताईंनो, माझी पूर्ण साफसफाई झालेली आहे घराची पूर्ण. आणि फक्त माझं बाकी काय होतं, तर ते किचन ट्रॉली बाकी होत्या माझ्या साफ करायच्या. आणि किचन ट्रॉलीचं जे फर्निचर आहे ना, ते साफ केलेलं होतं मी. लिक्विड वगैरे आणून ऑनलाईन लिक्विड बोलावलं आणि ते फर्निचर केलं होतं मी साफ. पण त्याच्या अंदरचे जे भरण्या वगैरे आहेत ना ताईंनो, ते एवढं किचकट काम आहे ना, भरण्या वगैरे साफ करणं, धुणं, खूप किचकट काम आहे. त्याच्यामुळे मग म्हटलं नंतरच करू आपण. आणि नंतर मग सगळ्यात शेवटी मी म्हणजे सगळ्यात साफसफाईचा सगळ्यात शेवटचा जो टप्पा होता ना, तो माझी किचन ट्रॉली साफ करायचा होता. तर म्हटलं चला आता, कितीही कंटाळाला काही आला तरी आपल्याला साफ करावंच लागते, काही ऑप्शन नसते. तर त्याच्यामुळे मग साफ करत होती मी. आणि साफ करायला एवढा वेळ लागते ना ताईंनो, खूप वेळ लागते. हे माहीत आहे का, 2-3 मिनटाचा जो व्हिडिओ आहे ना, हा आपण पाहतो, पण त्याच्यामागचं जे काम आहे ना, भयानक काम आहे. ते लवकर संपत नाही. खूप वेळ लागते साफसफाई म्हटली म्हणजे. तर अशा प्रकारे मग मी साफसफाई केली. आणि पेपर एवढे खराब झाले ना ताईंनो, पाहू शकतो, खूप खराब झाले. तर हा साफसफाईचा माझा शेवटचा टप्पा आहे. सगळं साफसूफ केलं मी, सगळी साफसफाई झाली. फक्त ह्या ट्रॉली साफ करायच्या राहिल्या माझ्या. तर आज मी हे साफ करते, सगळं काढते पहिल्यांदा. नंतर मग हे भरण्या वगैरे स्वच्छ धुवून नंतर ठेवून देते मग मी. आणि भरण्या वगैरे घासल्या ताईंनो, हे बघा व्यवस्थित ठेवून पण दिल्या. आणि आतमध्ये पण आहेत. इथं मसाल्याचा डब्बा ठेवला मी, आतमध्ये पण खूप साऱ्या भरण्या आहेत. चमचे वगैरे, कप वगैरे टाकले ना, एकदम स्वच्छ दिसते आणि छान दिसते. भांडे लावायचे आहेत माझे, भरण्या वगैरे घासून ठेवलेल्या आहेत मी याच्यामध्ये. आता मला ती लावायच्या आहेत. आणि मग किचनचं सगळं आवरल्यावर ताईंनो, आंघोळ वगैरे केली मी. आणि आंघोळ केल्यानंतर मग मुलांना खायच्या होत्या बिट्ट्या. आणि वरण वगैरे तर खात नाहीत माझी मुलं, फक्त त्याच्यासोबत पाहिजे त्यांना वांग्याची भाजी. तर बिट्ट्या आणि वांग्याच्या भाजीचा बेत होता आमचा आज. माझी मुलं माहीत आहे का, बिट्ट्या वगैरे तळलेल्या जे बिट्ट्या आहेत ना, ते खूप आवडीनं खातात. तर त्याच्यामुळे मग मी ह्या वाफेवर करत असते ताईंनो. पण गॅस नसल्यामुळे माहीत आहे का, मी शेगडीवर कुकरमध्ये उकळून घेतले आहे. छोट्या छोट्या बिट्ट्या केल्या आणि ते उकळून घेतल्या. आणि वांग्याची भाजी पण पाहू शकता तुम्ही, छान मसालेदार केली आणि रस्सा केला. कारण की ही बिट्ट्या माहीत आहे का, माझी मुलं काला मळून खातात, त्याच्यामुळे मग छान रस्सा पण केला. आणि हे बिट्ट्या आहे ना ताईंनो, याच्यात मी मीठ टाकलं आणि कॉर्नफ्लॉवर नसते का, त्याचं पीठ पण टाकलं मी. आणि आणखी मग जिरं टाकलं, तेल टाकलं आणि ते कडक भिजवलं. आणि त्याचे मग गोळे बनवून ते उकळलेल्या पाण्यात टाकले. हे पहिल्यांदा केले ताईंनो मी, उकळलेल्या पाण्यात टाकून मग ते जवळजवळ 20 मिनिट मी उकळू दिले ते गोळे, म्हणजे आपले बिट्ट्या चांगले उकळले आणि चांगले हुपले, ते शिजले. नंतर मग मी काढले. आणि अशा प्रकारे काला करून देत असते मी माझ्या मुलांना. आणि मुलं आवडीनं खातात हे बिट्ट्या आणि वांग्याच्या भाजीचा रस्सा. त्याच्यामुळे मग आणि खरोखर त्यांना बिट्ट्याचं जेवण हे आहे ना, छान होते. आणि कोणालाही आवडणारे आहे ते बिट्ट्या म्हणजे. आणि हे तळलेल्या बिट्ट्या आहेत ना ताईंनो, हे गरम गरमच चांगले लागतात. पहिल्यांदा माझ्या मोठ्या मुलाला दिल्या आणि नंतर अन्नू पण आला स्कूलमधून. मुलांचे पेपर चालू आहेत ना, त्याच्यामुळे लवकर आला तो. त्याला पण गरम गरम छान तळून दिल्या. आणि तळून आणि थोड्याशा लालसर झाल्या ना ताईंनो, क्रिस्पी झाल्या ना, तर खूप मस्त लागतात बिट्ट्या. आणि माहीत आहे का, तशा पण खाल्ल्या ना आपण, तर तशा पण खूप छान लागतात.
चांगल्या होऊ दिल्या आणि नंतर मग त्याला पण जेवण वाढलं. हाय माझ्या ताईंनो, सगळ्या जणी कशा आहात? तर आज आहे का, आज खूप कामं पुरली मला. पहिल्यांदा माझी पूर्ण साफसफाई झाली ताईंनो. आता शेवटचा जो टप्पा होता ना, ते किचन ट्रॉली वगैरे सगळ्या साफ केल्या मी. ते साफ केल्यानंतर मग स्वयंपाक केल्यानंतर जेवण वगैरे करून मग नंतर गेलो आम्ही वर्षभराचा किराणा आणायला. गहू डाळी वगैरे आणल्या, मिरच्या पण आणल्या. तर आज पूर्ण बिझी शेड्यूल होता. हे सगळं घेऊन आलो आम्ही, कारण की वर्षभराचं तिखट पण पाहिजे, डाळी पण पाहिजेत. तर मग आज घेऊन आलो. तरी मसाले वगैरे बाकी आहेत, मसाले आणि तांदूळ. तर ते पाहू आता 1-2 दिवसात. तर मिरच्या पाहू हे आहेत मिरच्या, 4 किलो आणल्या मी. आता मला याचे नाकं काढणं, नंतर मग वाळू घालणं, मग चक्कीवरून दळण आणणं, खूप पुरते ताईंना आपल्याला उन्हाळ्याची कामं. आणि हे आहेत गहू, हे बघा 4 कट्टे आणले, म्हणजे 2 क्विंटल. इथंच ठेवले मी, ते भरून नाही ठेवले कोटीमध्ये, कारण की पुढच्या आपल्या एप्रिलमध्ये चांगली कडक ऊन तापली ना, तर चांगली ऊन देते त्याला मस्तपैकी कडक. आणि नंतर मग मी कोटीमध्ये टाकीन निंबाचा पाला वगैरे टाकून. तर तोपर्यंत हे असेच राहू देते. आणि डाळी पण आणल्यात आहे, उडदाची डाळ, मुगाची डाळ, उडदाचा सोल आणि तुरीची डाळ, अशा 4 डाळी आणल्यात आहे. 4 प्रकारच्या डाळी आणल्या आणि ते पण भरायचे आहेत. दाखवते मी तुम्हाला, बघा ही डाळी, ही पण. आणि उडदाचा जो सोल आहे ना, तो मी डब्यामध्ये भरून ठेवला. आणि अशा प्रकारे डाळी वगैरे पण आणणं झाल्या, गहू पण आणले, मिरच्या पण आणल्या. आता बाकी आहे मसाले, धने वगैरे, धने, तेजपान, जिरे, खसखस, हे सगळं एकट्ठा आणून ठेवत असते मी. आणि नंतर मग तांदूळ एवढं आणायचं आहे. आता पाहतो आम्ही 1-2 दिवसात. उन्हाळा म्हटलं ना ताईंनो की खूप कामं पुरतात. चिप्स वगैरे पण झाले माझे. आता मला करायचे आहे साबुदाणा आणि बटाट्याची पापड करायचे आहेत, ते पण करते म्हटलं मी. पाहते उद्या परवा जमलं तर. ठीक आहे ताईंनो, आत्ता चाललेली आहे मी बड्डेला. आमच्या बिल्डिंगमध्ये भार्गवचा बड्डे आहे. तर सकाळी सोनाली सांगायला आले तिथे बड्डेला या म्हणून. तर आम्ही चाललेलो आहे आता बड्डेला. चला तर बड्डेवरून आल्यावर बोलते तुमच्यासोबत. तर ताईंनो, आता आलेले आहे मी बड्डेवरून. बड्डेला अण्णू आणि मी गेलेली होती. आणि कसं मुलांचे एक्झाम वगैरे आहेत ना, तर त्याच्यामुळे मग जास्त काही बसले नाही तिथे. आणि छान सोनालीने भेळ पण केली होती, सोनपापडी, भेळ, आणि छान नाश्ता पण झाला. तर आता आलो आम्ही बड्डेवरून. चला तर आता करते मी स्वयंपाक. आणि स्वयंपाकाला काय बनवायचं हा आपला रोजचाच प्रश्न असते. भाजी काय बनवायची, काय करायचं, तोच विचार करत आहे मी. तर अशा प्रकारे माझा आजचा दिवस होता ताईंनो. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा ताईंनो, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर, धन्यवाद.